भारतात परतल्यानंतर मुंबईत जे करार झाले त्यावरती उत्तर देणार. सध्या दावोसमधल्या गुंतवणुकीवरती लक्ष. कल्याण डोंबिवलीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवरती फडणवीसांचं सूचक विधान. केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना होती. राज ठाकरेंना कल्पना देऊनच राजू पाटील आणि संदीप देशपांडेंच्या श्रीकांत शिंदेंसोबत 2 बैठका. सूत्रांची माहिती. शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केलीत? कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांचा संताप. राज ठाकरेंशी चर्चा करणार. कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी राजू पाटलांना अधिकार दिलेत. आमच्या उमेदवारासमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 एबी फॉर्म दिले होते. या प्रकरणाचा इतका अकंतांडव करण्याची गरज नाही. संदीप देशपांडेंचं राऊतांना उत्तर. राजकारणात काहीही घडू शकतं. कल्याण डोंबिवलीत पाठिंब्याबाबत स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय मला पटलेला नाही. मनसेच्या बाळा नांदगावकरांची नाराजी. एकाच आकड्यात नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यात. त्यातून सावरल्यानंतर योग्य निर्णय घेतील. भाजपच्या अमित साटम यांनी डिवचलं. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं बघायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले. मातोश्रीवरच्या बैठकीत सरिता मस्केंचा आरोप. सूत्रांची माहिती. 100व्या जयंतीनिमित्तानं बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं ठाकरे बंधू आज एकत्र येणार. षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्तानं पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. बाळासाहेबांच्या जाण्याचं आजही आम्हाला दुःख. बाळासाहेब जरी नसले तरी त्यांचे विचार आमच्या सोबतच. किशोरी पेडणेकरांचं विधान. ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रिपद काढलं तरी फरक पडत नाही. माझा परफॉर्मन्स चुकीचा वाटत असेल तर चर्चा करतील. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मुंबई पुण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव. नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका देखील खुल्या प्रवर्गाकडेच. तर ठाण्यात एससी आणि कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गासाठी आरक्षण. मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. याआधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण आरक्षण असताना यंदा ओबीसी का नाही? ठरवून सोडत काढली. किशोरी पेडणेकरांचा आरोप. राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार. 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येतेय. दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. बदलापूरमध्ये चिमुकलीवरती अत्याचाराचा प्रयत्न. शाळेच्या वाहन चालकावरती आरोप. नराधम चालक अटकेत. गुन्हा दाखल. प्रकरणानंतर राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक. मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीचा निर्णय. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यामुळे पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वेगाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वेगाडी एलटीटी इथे स्थलांतरित करण्यात येणार. सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन. मुलुंड आणि भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. तसंच ठाणे शहरातील काही भागाला देखील पाणीपुरवठा बंद राहणार. बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1. प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवरती बघितला. महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठीलाच असल्याचं पुन्हा अधोरेखित. भारतात क्रिकेट सामने न खेळण्यावरती बांगलादेश ठाम. T20 विश्वचषकासाठी संघ भारतात पाठवणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय. बांगलादेशनं भूमिका न बदलल्यास आयसीसी स्कॉटलंडला संधी देणार.